छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धडक कारवाई करण्यात आली आहे। जिल्ह्यातील 26 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले। 1 वर्षासाठी कृषी सेवा केंद्रांचे परवाने हे निलंबित करण्यात आले। अनुदानित खत विक्रीची ऑनलाईन नोंद नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हाभरातील कृषी सेवा केंद्र चालकांनी अनुदानित खतांच्या विक्रीची नोंद डिजिटल यंत्रावर नोंद केलेली नाहीये। त्याच्या नोंदी करणं बंधनकारक आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 26 सेवा केंद्रांचे परवाने वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ही धडक कारवाई करण्यात आलेली आहे। जिल्ह्यातील 26 कृषी सेवा केंद्रांचे परवाने हे रद्द करण्यात आलेले। या सेवा केंद्रांची नोंद नसल्यामुळे ही मोठी कारवाई खरतर करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता यापुढे देखील या कृषी सेवा केंद्रांवरती कशा पद्धतीने कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। 1 वर्षासाठी कृषी सेवा केंद्रांचे परवाने ही निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे। अनुदानित खत विक्रीची ऑनलाईन नोंद नसल्याने ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर मधून ही मोठी घडामोड सध्या समोर येते। तर छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्हाभरातील कृषी सेवा केंद्र चालकांनी अनुदानित खतांच्या विक्रीची नोंद डिजिटल यंत्रावर केलेली नव्हती। याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ही अतिशय मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केलेत। नक्कीच अंकिता, जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्हाभरामध्ये ही कारवाई जी आहे ती कृषी विभागाकडून करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या 9 तालुक्यामध्ये जे आहे ते खताची टंचाई जी आहे ती जाणवते। त्याच अनुषंगाने जर पाहिलं गेलं तर कृषी विभाग जो आहे तो सतर्क झाल्याचा पाहायला मिळत होता आणि संपूर्ण खताच्या दुकानाची जी आहे ती तपासणी देखील कृषी विभागाकडून घेण्यात आली। यामध्ये जर पाहिलं तर तब्बल 26 दुकानदारांनी जे आहे ते ऑनलाईन खत प्रणाली जी आहे ती पूर्ण केल्याची नसल्याचे निदर्शनास आलेले आहे। संपूर्ण खताच्या विजय, त्यामुळे पाहणी केली। एकंदरीतच या पुढची कारवाई कशा पद्धतीने होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।